वाघ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला गायडन्स करावं. वाघ साहेब. फिर से वो धाड़. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, आई सावित्रीबाई फुले, आई रमाई यांना प्रथम अभिवादन. पंचकावर उपस्थित असलेले आमचे सन्माननीय आजचे लेखक कवी काळेसाहेब आणि त्यांनी जे या संघटनेला योगदान दिलंय डोनेशन मार्फत, तुमचे खरोखर आभारी आहोत सर. आमच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या अनेक वर्षापासूनचे ऑल इंडिया SC बुद्धिस्ट LIC एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे त्यावेळेचे अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी आणि आत्ताचे पेन्शनर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष TP जाधव साहेब, तसेच आमचे अखिल भारतीय पेन्शनर असोसिएशनचे नंदू सोनवणे साहेब, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, तसेच CK साळवे साहेब, समोर बसलेले माझे सर्व मान्यवर, तरुण वर्ग, खरोखर तरुणातून. कारण मला असं वाटलं की आपले काहीतरी केस वगैरे फाटले जरी झाले असले तरी आपले विचार मात्र तेवढेच प्रगल्भ आहेत. कारण सुरुवात करण्यापूर्वी मला असं वाटतं की बोलण्यासारखं खूप आहे आणि मी बोलणारही आहे, कारण बोलणं फार गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वय झालं ना का माणूस विसरतो, गडबड करतो. कारण मी येताना इकडे कार्यक्रमाला आपला उशीर झाला. त्याचं कारण असं आहे की मी गडबडीमध्ये जो शर्ट आणला होता तो माझ्या मुलाचा आणला होता, तुम्हाला तो शॉर्ट झाला. त्याच्यामुळे साहेबांना सांगितलं की तो आवडतो घ्या, आपल्याला शर्ट घालून तिथे उभं राहावं लागेल, चांगल्यापैकी छानसा शर्ट घ्यावा लागेल. आणि म्हणून मी टी-शर्ट घालून उभं राहू शकत नाही, कारण लोकांनी मला पाहिलेलं नाही टी-शर्टमध्ये कधी. आणि म्हणून साहेबांबरोबर गाडीत गेलो. साहेबांची चॉईस हा कलर त्यांनी घेतलेला आहे आणि तो इतका चांगला कलर आहे की साहेब प्रेमात पडलेले आहेत. तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी कि मला असं वाटतं, ये जरूरी नहीं कि आपकी उम्र क्या है, ये जरूरी नहीं कि आपकी उम्र क्या है, जरूरी यह है कि आप किस उम्र की सोच रखते हो. हे फार महत्वाचं आहे. कारण पेन्शनर असोसिएशन स्थापन करण्यामागची मूळ संकल्पना जी आहे ती माझी किंवा जाधव साहेबांची नाही, ती आपल्या सभासदांची आहे. कारण अखिल भारतीय महासचिव या नात्यानं SC वेलफेअर असोसिएशन, बुद्धिस्ट LIC वेलफेअर असोसिएशनची ही शेवटची कॉन्फरन्स, मागची कॉन्फरन्स मी केली अखिल भारतीय जनरल सेक्रेटरी. त्याला लोकांची इच्छा होती गोव्याला केलं पाहिजे, पैशाचा अमाप खर्च आहे वगैरे, हे थोडंसं तुमच्यासमोर मांडणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे आपली कारकीर्द आपण कशी चालवली आहे. आपण कुणाची पर्वा केली नाही. आपण टेबलावर बसून चेअरमनला MPला फोन करून सगळ्यांना हलवले आहेत, आपली कामं करून घेतलेली आहेत, परत तुमची कामं झाली आहेत. कितीतरी प्रश्न आपण सोडवले आहेत, ट्रान्सफर, प्रमोशन, पोस्टिंग केलेल्या आहेत, मॅनेजमेंटला हलवलेलं आहे. आपल्याकडे सगळ्या प्रकारचे गुण आहेत. आपल्याला चांगलं बखुस्म आहे, आपल्याला चांगल्या भाषा ज्ञात आहे, आणि त्यातल्या तर गुंडगिरीची भाषा देखील आपल्याला येते. ही फार महत्वाची भाषा आहे. तर ही संघटना चालत असताना अखिल भारतीय महासचिव म्हणून मागच्या वर्षी त्या संघटनेमध्ये आपण गोव्यामध्ये कॉन्फरन्स घेऊन लोकांनी म्हटलं, आणि लोकांना असं वाटलं तर खर्च खूप होईल, तर केवळ प्रत्येक सभासदाच्या नावावर 2000 रुपये याप्रमाणे डेलिगेशन फी घेऊन ती कॉन्फरन्स करण्याचं मी धाडस केलं. आणि त्यावेळी ती संघटना चालू असताना माझ्याबरोबर जे असलेले मंडळी, आमचे रणदिवे साहेब त्यावेळेस एक्सपायर ट्रेझरर म्हणून, त्यात मोकळ साहेब होते, त्यांना वेळ मिळत होता रिटायरमेंटनंतर. ही संपूर्ण संघटनेची जबाबदारी तर आपल्या माथ्यावर असल्यामुळे गोव्यात कॉन्फरन्स घ्यायची, एवढा खर्च करायचा, जवळजवळ 60 लाख रुपये खर्च झाला. त्याचं ऑडिटिंग आपण केलं, थोडा गोंधळ झाला. कारण गोंधळ होत असतो, ते गोंधळ होते ती कॉन्फरन्स पडतच नाही त्याला. कारण आपण बघतो संसदेमध्ये, विधान भवनामध्ये किती कुठं गोंधळ असतो. तर तसं थोडासा गोंधळ, आपण कॉन्फरन्स झाली, कमिटी निर्माण झाली. आज त्याच्या क्वार्टर लिफ्टिंग चालू गेले आहे. त्या 60 लाखामध्ये आपल्या संघटनेकडे त्यावेळेस फक्त 33 लाख रुपये होते, आणि 15 लाखाची जाधव साहेबांच्या काळामध्ये FD होत्या, त्या ठेवलेल्या होत्या. आता FD आणि 33 लाख आणि जर झालेला खर्च 60 लाख, असं एकंदरीत लोकांनी जे आपण जमा केलेले पैसे होते या सगळ्यांचा ताळमेळ 60 लाख रुपये खर्च झाला. आणि त्या खर्चाचं पूर्णपणे ऑडिट करून आपण ते सबमिट केलं. ते अप्रूव्ह पण केलं लोकांनी CEC मध्ये, आणि चॅरिटी कमिशनमध्ये त्याचं सबमिशन केलेलं आहे.
पण प्रश्न असा आहे की इतकी मोठी अमाऊंट आणि नंतर हा जो होता त्याच्या व्यतिरिक्त संघटना ज्यावेळेस दुसऱ्याच्या ताब्यात दिली नवीन पदाधिकाऱ्यांच्या, त्यावेळी त्यांच्या हातामध्ये जवळजवळ ही 30 लाख रुपये दिले. त्याच्यापैकी मी तुम्हाला हे सांगतो की 15,000 जी आम्ही टच नाही केलं, उरलेले 15 लाख ॲडिशनल त्याच्यात देऊन 30 ते 35 लाखाचा फंड त्याच्या ताब्यात दिला. म्हणजे जो पूर्वीचा फंड होता तो आम्ही कायम ठेवलेला आहे, हे तुम्हाला सांगूच वाटतं. आता हे सगळं झालं असोसिएशनच्या प्लॅटफॉर्मवरती रिटायर्ड एम्प्लॉयचे प्रश्न कोणी मांडायचे, हा एक महत्त्वाचा होता. कारण फार कमी प्रश्न म्हणून रिटायर्ड एम्प्लॉयीचे आपल्याकडे येत होते त्यावेळेस. कारण मी एक दिल्लीचा विजिलन्स मॅटर मांडला होता रिटायर्ड एम्प्लॉईचा, आणि तो आपण त्याच्यामध्ये यशस्वीपणे ते पार पाडलं. त्यावेळेस आपण या संघटनेतून रिटायर होत असताना, कारण आम्ही अगोदर म्हटलं होतं की आम्ही जी पहिली क्वार्टरली मिटिंग झाली शेवटची माझी, त्या क्वार्टरली मिटिंग सगळ्यांनी मला बुके वगैरे आणून दिला आपल्या पदाधिकाऱ्यांनी, आणि मॅनेजमेंटने म्हटलं पण होतं की दिस इज माय लास्ट क्वार्टरली मिटिंग एंड फोर्थ म्हटलं इन आवर असोसिएशन देर इज नो प्रोव्हिजन द रिटायर्ड एम्प्लॉई कॅन बी कंटिन्यूड ॲज अ ऑफिस बेरर. आणि मग ऑफिस बेरर आपण राहू शकत नाही आणि आम्ही राहणार नाही म्हटलं. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आपलं एवढं चांगल्यापैकी तिथे मॅनेजमेंटबरोबर रिप्रेझेंटेशन होतं, आपण प्रश्न सोडवतो मांडत होतो. हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यामध्ये असलेला सगळ्यात सुवर्ण काळ तो होता की संपूर्ण ईडीची जेवढे काही मॅनेजमेंटची लोक होती या सगळ्यांनी स्टँडिंग ओवेशन मला त्यावेळी दिलेलं आहे. हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमच्या कॉन्फरन्समधल्या आदल्या दिवशी देखील म्हटलं होतं की आम्ही कोणी उभारणार नाही, रिटायर्ड एम्प्लॉई विल नॉट बी देअर. आणि आम्ही राहिलो नाही, आम्ही केलं नाही. पण आमची अशी भूमिका होती की एक चांगल्या पद्धतीने संघटना चालवावी, आणि आता ती चालते असं मला म्हणायला हरकत नाही. आता मित्रांनो, आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया. या संघटना चालवत असताना ज्यावेळेस मी रिटायरमेंटला आणि रिटायर जसं जून महिन्यामध्ये झाल्यानंतर मला बऱ्याच लोकांचे फोन आले की सर आपण पेन्शनर असोसिएशन खोलली पाहिजे. तर कुठे तुम्ही संकल्पना करणार, संकल्पना काय आहे? तर त्यावेळेस ज्या दिवशी मी रिटायर होणार होतो त्या दिवशी माझ्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत पेन्शनर युनियनचे लोक बसलेले होते, गुलाबाचं फुल घेऊन प्लास्टिकचं. आणि त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला की असं आहे सर, तुम्ही आता आमचे सभासद व्हा. पण सभासद व्हायचं म्हणजे ठीक आहे, विचार करू म्हटलं. का तुमचे बरेच सभासद झालेले आहेत आणि तुमची SC/STची कुठली अशी असोसिएशन वगैरे नाही आहे. तर म्हणजे कल्पना आहे म्हटलं. तर तुम्ही आमची सभासुद्धा, त्यांचा जनरल सेक्रेटरीचा मला फोन आला. ते म्हणाले की साहेब तुम्ही आमची सभा, तुम्हाला आम्ही चांगल्यापैकी पद देऊ आमच्या युनियनमध्ये. तर म्हटलं सर पद कुठलं देणार आहात? म्हटलं देऊ का, मी सांगा तुम्ही या आमच्याकडे. तर म्हटलं सर तुम्ही कुठल्या पदावर आहात? तर म्हणजे मी सेक्रेटरी आहे तिथे ऑल इंडियाचा. तर म्हटलं सर ते पद दिलं तर बरं होईल. तर ते पुस्तकात पडले, हा काय नवीन प्रश्न निर्माण केला. कारण आम्हाला एक सवय लागलेली, बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे की जे करायचं दंड थोपवून केलं पाहिजे आणि यशस्वीपणे केलं पाहिजे. आम्ही ते करतो आहोत. आणि आजची पेन्शनर असोसिएशन इतकी जबरदस्त असोसिएशन भविष्यात होणार आहे. त्याचं कारण असं आहे की आज औरंगाबादमध्ये तुम्ही जे जमलेला आहात ते हिरिरीने, एक विचारानं आणि संयमानं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली जुनी असोसिएशन जी आहे त्या असोसिएशनला ॲफिलिएटेड खरी असोसिएशन आहे. आमची संकल्पना अशी होती की जुनी असोसिएशन जी आहे त्याच्या अंडरच आपण एक पेन्शनर असोसिएशन खोलली पाहिजे. पण ज्यावेळेस बाहेर एकंदरीत तो चित्र पाहिलं, त्यांच्या युनियन असून देखील त्यांची युनियन पेन्शनर असोसिएशन खोललेलं आहे, पेन्शनर युनियन्स खोललेल्या आहेत. तर मग ही संकल्पना मला थोडीशी चालवली आणि लोकांचं मत असल्यामुळे, कारण SC/ST एम्प्लॉई जे आहेत ते केवळ SC/ST पुतीस LIC एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचेच समाज होते, ते कुठल्या युनियनचे पोस्ट प्रोव्हाइड नव्हते आजच्या भारतामध्ये. तर मग हे सभासद जाणार कुठे म्हणून लोक म्हणू लागले की सर आता आमची पंचायत झाली, आम्ही जाणार कुठे, आम्ही SC/STमध्ये असल्यामुळे आम्हाला युनियनमध्ये किती सहकार्य मिळायची कल्पना नाही. म्हणून आपण ही पेन्शनर असोसिएशन स्थापन केली. पेन्शनर असोसिएशन स्थापन करण्यापूर्वी आता कुणाशी बोललं पाहिजे, काय केलं पाहिजे, हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर मी सर्वात प्रथम जाधव साहेबांना फोन केला. जाधव साहेब, पेन्शनर असोसिएशनचं रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे, तर ते रजिस्ट्रेशन करायचं तर तुम्ही अध्यक्ष म्हणून व्हाल का? जाधव साहेब म्हटलं ठीक आहे, पण बाबा मी इतकं बिझी आहे, म्हणजे सोसायटीची कामं वगैरे. आता मी सोसायटीचा चेअरमन आहे, ते सेक्रेटरी आहेत. त्यांची बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला झाली आहे, माझी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे, 40 माळ्याची बिल्डिंग आहे. ते करता हे सगळं करत आहोत. तर जाधव साहेबांनी संकल्पना आवडली. जाधव साहेब म्हणजे एका झटक्यात मला बोलले, काही आडेवेट नाही गेला, करूया. त्याच्यानंतर मग आता पदाधिकारी शोधले पाहिजे. मग आम्ही आपले पदाधिकारी शोधले. नंदू साहेबांशी बोलणं झालं. तिथे त्याशिवाय आम्ही MP परमार जे आहेत तिकडे गुजरातमध्ये त्यांच्याशी, परत राजेंद्र कुमार, असे आम्ही जवळजवळ 9 सभासद मेंबर्स आम्ही गोळा केले. आणि चॅरिटी कमिशनमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की चॅरिटी कमिशनमध्ये कुठली रजिस्ट्रेशन इमिजिएटली लवकर होत नाही, त्याला वर्षानुवर्षे पडलेली असतात. पण मी स्वतः ॲडव्होकेट असल्यामुळे
आय प्लेडेड द मॅटर ॲट देअर आणि विथिन अ 4 month कारण मी तुम्हाला सांगतो तर आपल्याकडे जे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की विथिन अ 4 month आपण ही संघटनाची स्थापन केली. ती कशा प्रकारे संघटना स्थापन केली त्याचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे तुमच्यासमोर मांडणं फार महत्त्वाचं आहे. कारण मी आता ॲडव्होकेट असल्यामुळे पूर्वीपासून माझा एक स्वभाव आहे की पुराव्याविषयी बोलायचं, पुराव्याशिवाय बोलायचं नाही. बरोबर आहे. तर हे जे सर्टिफिकेट आहे हे आपलं जे 22 एप्रिल 2024चं ही सर्टिफिकेट आहे, पण हे पब्लिक ट्रस्टचं सर्टिफिकेट आहे. त्याच्या अगोदर आपण जे रजिस्ट्रेशन केलं ते रजिस्ट्रेशन जे आहे पेन्शन एम्प्लॉईज ऑफ लाईफ इन्शुरन्स SC वेलफेअर असोसिएशन हॅज दिस स्टे बीन ड्युली रजिस्टर्ड अंडर दी सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 given under my hand this 29th day of January 2024. आपला रजिस्ट्रेशन नंबर त्यांनी आपल्याला खूप छानसा दिला. ग्रेटर मुंबई 0000 आणि 100 म्हणजे काय झालं का 100 आकडा फिरवायचा आपला /2024 हे आपलं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यावेळेस आपण केलं आहे जानेवारी 2024ला. मी रिटायर झालो जुलैमध्ये. आमची संकल्पना सुरू झाली सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान असं आणि त्याच्यानंतर हे रजिस्ट्रेशन झालं तर झालंच. इतकंच नव्हे ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बऱ्याच लोकांच्या सुरुवात झाली किंवा हे रजिस्ट्रेशन करण्याची गरज काय आहे, आपल्या संघटना आहे, असोसिएशन आहे, आपले प्रश्न असोसिएशन मांडले पाहिजे. ते जाधव साहेबांनी वाघ साहेबांनी एक नवीन पॅरल असोसिएशन उभी केली. काही लोक म्हणाला की वाघ साहेबांना ते कंटिन्यू करायचं आहे, मग ह्या आपल्या त्याच्या संघटनेमध्ये त्यांना एंट्री करायची म्हणून ही पॅरल संघटना चालू केली आणि आपापच ते ऑल इंडियाचे पुन्हा ती SC ST एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनचे वाघ साहेब आणि जाधव साहेब पदाधिकारी होतील. मग आमचं काय आहे, तुमचं आम्हाला काही घेणं नाही आहे. कारण तुम्ही जरी काम करत नसला तर तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगतो मित्रांनो, जे माझे जुने सभासद आहेत आपल्या संघटनेचे आजही फोन करतात, आजही ट्रान्सफर पोस्टिंग प्रमोशनचं विचारतात आणि आजही चेअरमन MD ED समोर बोलून चेडमशी बोलून त्यांची कामे तंबूतपणे केली जातात. पण क्रेडिट माझी संघटना घेते. SC ST LIC एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन आम्हाला काही वाईट वाटत नाही, कारण ती माझी माय आहे पहिल्याची, तिला मी विसरून चालणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे आपण कुठलाही वाद असताना आपण सर्व तेच आहोत. कारण तुम्ही उद्या तिथून रिटायर झाले का तुमची ह्या माईकडे येणार आणि काम असलं तर त्याकडे जाणार. पण प्रश्न असा आहे की तुम्ही रिटायर झाल्यावर तुम्हाला याच्याशिवाय पर्यायच नाही, कारण मला कुठेही वारी नाही. कारण ही संघटना जी स्थापन झाली त्याच्यानंतर दुसरं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आपल्याकडे एकच नाही, चॅरिटीमध्ये सुद्धा आपण केलेलं आहे रजिस्ट्रेशन. त्या संघटनेतील पेन्शनर नेम ऑफ द पब्लिक ट्रस्ट पेन्शन एम्प्लॉई ऑफ द लाईफ इन्शुरन्स SC वेलफेअर असोसिएशन नंबर द रजिस्टर्ड पब्लिक ट्रस्ट F0083998 GBR certificate issued to Dr. Rajendra Ganeshwar given under my hand this 22 day of April 2024. हे दुसरं सर्टिफिकेट आहे. आता प्रश्न असा आहे की दोन सर्टिफिकेट रजिस्ट्रेशनची गरज काय, कारण प्रश्न असा निर्माण होतो की बराचसा फंड कुठे गेला, काय कुठे गेलं, कसं केलं, काय केलं वगैरे या गोष्टी निर्माण होतात. पण ह्या रजिस्ट्रेशनमध्ये आपलं जो पेन्शनर फंड आहे हा अबाधित राहणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की पेन्शन असोसिएशन स्थापन करायची, मग त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीची कॉन्स्टिट्यूशन असली पाहिजे. तर ही कॉन्स्टिट्यूशन देखील आपण तयार केली, त्याची कॉपी माझ्यासमोर आहे. ही कॉपी आपण रजिस्ट्रेशन केली, आपण कॉपी तयार केलेली आहे, म्हणजे याचा खूप अभ्यास केलेला आहे. आणि ही रजिस्ट्रेशन केलेली कॉपी आपण सबमिट केली चॅरिटी कमिशनला. त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी दिल्या, मी नंदूकडे कॉपी दिली आहे आणि संपूर्ण आपल्या ज्या झोन्स आहेत, डिव्हिजन्स आहेत त्याचं पण आपण पाठी उल्लेख केलेला आहे. त्या रजिस्ट्रेशन कॉपीप्रमाणे आपली संघटना पेन्शन असोसिएशन चालणार आहे. याच्यामध्ये आपलं एम सगळे ऑब्जेक्ट संपूर्णपणे दिलेले आहेत की कशा प्रकारे पेन्शनची कामं करणार, काय करणार वगैरे. तर ह्या गोष्टी तुमच्यासमोर थोड्याशा मांडायला मला काय हरकत नाही आहे. तर आपलं एम आणि ऑब्जेक्ट जो आहे फार महत्त्वाचा आहे. कारण मग अशी सोनवणे साहेब पण म्हणाले की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ॲडव्होकेसी ऑफ द रिप्रेझेंटेशन, म्हणजे आपले जे पेन्शनर आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे SC ST जे लोक आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांना सगळं रिलेव्हंट ऑर्गनायझेशन दुसऱ्या ज्या पण असतील त्याच्याशी कम्युनिकेशन करून आपल्या पेन्शनर्सला करण्यात कशा प्रकारे जास्तीत जास्त फायदा करता येते त्या संदर्भामध्ये आहे. त्यांचे पेन्शनरचे राईट, इम्प्रूव्हमेंट इन पेन्शन स्कीम अँड सोशल सिक्युरिटी बेनिफिट्स टू शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब टू TC आपण दिले. वेलफेअर अँड सपोर्ट प्रोव्हाइडिंग सपोर्ट असिस्ट टू पेन्शनर शेड्यूल कास्ट ट्राईब, त्याच्यावर त्यांना मदत करणं हा आपला महत्त्वाचा मुख्य मुद्दा आहे. आणि त्याच्यावर ऑफरिंग सोशल अँड इमोशनल सपोर्ट थ्रू ॲक्टिव्हिटीज गॅदरिंग अँड नेटवर्क ऑफ द शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब, म्हणजे लोकांचं एकत्रितपणे आणणं हे करणं. आता प्रश्न असतो ऑल इंडिया लेवलला जी संघटना आहे, आता ऑल इंडिया लेवलला सगळेजण येणं एकत्र फार कठीण आहे. पण आपण झूम मीटिंग किंवा वेब मीटिंग्स किंवा गुगल मीट्स वगैरे करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही संघटनेची मीटिंग्स कंडक्ट करत असतो.
आता संघटनेकडे फंड नाही आहे. आता प्रश्न असा निर्माण झाला की लोक फक्त फंड कसा, संघटना सुरू करण्यापूर्वी जाधव साहेबांनी म्हटलं, आम्ही सगळे म्हटलं अलर्ट करूया, पण संघटना चालू करायला फंड लागतो. मी स्वतःचे 25,000 रुपये त्यावेळेस मी स्वतः खर्च केले, कोणाकडे मागितले नाही आहे. मी स्वतः खर्च केले आणि ती संघटना उभी राहिली. आणि मला आज आनंदाच्या मध्ये 25,000 वाया गेले नाही आहे, कारण आज मला 25 लाख जे मिळालेले आहे. एक सत्य मित्रांनो, कारण आपण जे काय करीत आहोत ते फार प्रामाणिकपणे, अतिशय सत्यवान जसं सांगितलं त्याला सत्यवान म्हणेल, त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे कार्य करीत आहोत मित्रांनो. कारण इतर संघटनेच्या KP चौधरीने 13 करोड जमा केली, हा राजेंद्र वाघ कदाचित 26 करोड जमा करू शकला असता, पण तसं कधीच केलं नाही आपण आयुष्यामध्ये, तर गरज वाटली नाही. आणि म्हणूनच आज मी तुमच्या मनामध्ये आहे, तुमच्या हृदयात माझी इमेज आहे. आणि मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आजही आठवत असते की नाही मला माहिती आहे, तुम्हाला सर्वांची मी कामं केली, पण मी एकाही माणसाकडून कधी आयुष्यात डोनेशन घेतलं नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला माहीत असेल एखाद्या वेळेस, पण आमचे पदाधिकारी, आपली संघटनेची जी संकल्पना आहे, संघटनेला फंडची गरज असते, त्यामुळे आपले ते डिव्हिजनचे पदाधिकारी, जोनलचे पदाधिकारी तुमच्याकडून फंड घेऊन तो ऑलरेडीला त्यातला काही शेअर देत होते. आता प्रश्न असा आहे मित्रांनो की हे सगळं केल्यानंतर आपली संघटना, आता LIC मध्ये लोक म्हणतात की आपलं पोर्टल आहे, संघटना पेन्शनचं सगळं काही व्यवस्थित मिळतं आहे, आपल्याला पेन्शन मिळते, टायमावर मिळते सगळं, पण असं टायमावर मिळते असं नाही आहे. आमच्याकडे सटना डिवीजनचं कंप्लेंट आली होती कि सर हमारे यहाँ पर पेंशन कभी 3-4 तारीख पहिले होती नहीं है. आम्ही जेव्हा हा प्रश्न EDMPकडे मांडला तर ते बुधक्यापर ऐसा कैसा होता, मला फाइंड आउट करू. आणि त्या म्हणजे ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण हे आपल्याला माहीत नाही आहे आपण काय करतो. म्हणजे आपल्या मेडिक्लेमच्या गोष्टी माहिती आहे, याच्यावरती मी येणारच आहे. आपण व्यवस्थापनाशी काय बरोबर संघटनेचं ज्या आपली कॉन्स्टिट्यूशन त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपली महत्त्वाची इन्फॉर्मेशन एज्युकेशन, एज्युकेटेड टू द ऑल पीपल्स, म्हणजे कशा प्रकारे आपल्याला फंडिंग करायचं आहे, कशा प्रकारे आपण स्वतःचा वैयक्तिक पैसा गुंतवला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. आणि याच्या पलीकडे मी जाऊन एकच गोष्ट सांगेल मित्रांनो, कम्युनिटी नेटवर्किंग आम्हाला महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कॅम्पेनिंग अँड अवेअरनेस, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची या संघटनेचे पेन्शन असोसिएशन स्थापन करण्याची जी संकल्पना आहे, कारण आपली जी असोसिएशन पूर्वीची होती एका टप्प्यामध्ये ती तेवढंच एक मर्यादित होतं की मॅनेजमेंट, पार्लमेंट कमिटी, नॅशनल कमिशन आणि पुन्हा आपले सभासद एवढ्यापुरती मर्यादित होती. पण ही असोसिएशन, पेन्शन असोसिएशन जी स्थापन केलेली आहे, तिचं नेटवर्किंग फार मोठं आहे, याचं सोशल वर्क फार मोठं आहे. तर आपल्या याच्यामध्ये साहेब, आमच्या याच्यामध्ये आम्हाला शाळा उघडायची आहेत, आम्हाला ISC क्लासेस उघडायचे आहेत, आम्हाला कॉलेजेस उघडायचे आहेत, आम्हाला मेडिकल कॉलेजेस उघडायचे आहेत, काही ठिकाणी आम्हाला कदाचित भगवान गौतम बुद्धाची स्तूपसुद्धा बांधायचे आहेत. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याच्या पलीकडे मी जाऊन सांगेल की ISC क्लासेस घ्यायचे आहेत. आपल्याकडे लिगल एड्स, आता मी स्वतः ॲडव्होकेट आहे, मी कितीतरी माझ्याकडे गरीब लोकांच्या केसेस आहेत, पण यांना मी मदत करत असतो. कारण अशा प्रकारे अनेक ॲडव्होकेट आपले आहेत, आपल्या LIC मधून रिटायर झालेले बरेचसे ॲडव्होकेट आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन आपण जर समाजाला जर मदत कुठे करत असेल तर आपण बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं काम करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण करत आहोत असं मला वाटतं. इतकंच नाही तर आपल्या याच्यामध्ये इतकं हे आहे की आपण राजकीय पक्ष जो आहे, पॉलिटिकल पार्टीज, त्यांच्या मदतीने कदाचित, कारण त्यांना जर मदत, त्यांच्या मदतीने कदाचित आपल्यावर अन्याय होत असेल तर आपण गव्हर्नमेंटच्या विरुद्ध लिहिलं पाहिजे, मशिनरीच्या विरुद्ध लिहिलं पाहिजे. आणि आपण लिहिलेलं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, ही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि याच्या पलीकडे रिसर्च अँड पॉलिसी डेव्हलपमेंट हा एक प्रकार निर्माण केला आहे. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, पॉलिसी पेन्शन असोसिएशन, पेन्शनबद्दल की गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसी बाहेर आहेत आणि आपल्या LIC मध्ये काय, त्याच्यामध्ये काय ताळमेळ आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळेल, ह्या महत्त्वाच्या गोष्टी. हे बेनिफिट्स कोण आपल्याला LIC देऊ शकते का? आपले चेअरमन आता सध्याचे CEO आहे किंवा MD आहेत, ते देऊ शकतात का? नाही. ऑन द कॉन्ट्री, तुम्हाला मी अगदी अभिमानानं सांगावं असं वाटतं की ते आम्हाला असं म्हणतात की आप जो मुद्दे है गवर्नमेंट के पास रखिए ताकि इसका फायदा हमको भी हो सकता है, का ते रिटायर होणार है, इसका फायदा हमको भी हो सकता है और इसके अलावा ये हमको इम्प्लीमेंट करने के लिए काफी मदद हो जाएगी. फार महत्त्वाच्या गोष्टी. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मला असं सांगायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या याच्यामध्ये एमध्ये असल्यानंतर त्याच्यात जर आपण सतत एंगेज झालं, मेंबरशिप आपली कशी वाढवायची या संदर्भात आहेत. आपले डिव्हिजनचे लोक जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण ही आपली कॉन्स्टिट्यूशन आपण स्थापन केली आहे, त्याचा लोगो पण अतिशय छानपैकी केला आहे. प्रोटेक्शन आहे, थ्रू हँड्स, वरती पेन आहे, खाली त्याचं आपलं हार्ट आहे, पुस्तक नाही हार्ट आहे, तुमच्या हृदयावर कोरलेल्या गोष्टी आहेत या सगळ्या. त्यामुळे ह्या गोष्टी आपण इमाने आपण करणार आहोत, ही महत्त्वाची बाब. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी मित्रांनो
की पेन्शनर असोसिएशन स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे. कारण आम्ही एक गोष्ट पाहिली आहे की माझ्या लक्षात असं आलं की पूर्वी कसं होतं, ज्यावेळेस माणसाचं नवीन तो सर्व्हिसला असतो आणि तर त्याची बायको जर कामाला नसेल, हाऊस वाईफ असेल, बरोबर आहे, तर ती बिचारी त्याच्या मागे मागे चालत असते, पुढे पुढे चालत असतं. पण तो रिटायर झाला तर बायको पुढे चालते, नवरा मागून चालतो. मग आता प्रश्न असा आहे की आपण घरी बसायचं. आता मग साहेब म्हणजे कधी किचनमध्ये यायचं, खायचं, यायचं, जायचं. तुम्हाला खऱ्या अर्थानं सांगू, आयसोलेट केलं जातं. आपलं आई वडील, आपलं बायकोचं प्रेम कमी होत नाही, मुलांचं प्रेम कमी होत नाही, पण त्यांच्या मुलामध्ये मुलांच्या देखील फरक पडतो. कारण ते मॅच्युअर झालेले असतात, वयानं वाढलेले असतात. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मुद्दा हा आहे की आयुष्यामध्ये कुठली गोष्ट कठीण नाही आहे. ही पेन्शनर असोसिएशन आहे, या भारतामध्ये एक दिवस नाव होणार तुमच्यामुळे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही कशात कमी नाही आहे. तुम्ही तेच पदाधिकारी आहात, तेच मेंबर आहात. त्यांनी ते एस बुद्धिस्ट एल-आय-सी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशनला जोपासलेलं मोठं केलेलं आहे. आम्ही तेच पदाधिकारी आहोत, ते आम्ही मोठे केलेले आहे. आणि आम्ही तेच पदाधिकारी पेन्शन असोसिएशन एक नवीन पूल उमललेलं आहे आणि त्याला आपण जबरदस्त स्ट्रॉंग करणार आहोत. आणि आपण ते स्ट्रॉंग केल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, खरोखर मी खूप बिझी आहे. माझ्या कोर्टाच्या खूप केसेस आहे. मी गोव्याला जातो, गोवा हायकोर्ट, पणजी कोर्ट, त्याच्यानंतर पोटा कोर्ट, नाशिकला माझ्या केसेस असतात, त्याच्यानंतर मुंबईत केसेस असतात, हायकोर्टला मी जातो, त्याच्यानंतर सेशन कोर्टला जातो. एवढ्या कमी वेळामध्ये आता माझ्याकडे 17 केसेस आहेत. 17 केसेस आहेत. माझ्याकडे हाफ मर्डरची पण केस आहे. सांगण्यात म्हणजे असा की आपण काय करू शकतो आपल्याला विचारलं पाहिजे. कारण तुमचं कसं झालं होतं, कस्तुरी मृगासारखं, ते कस्तुरीला मृगाला माहीत नाही की माझ्या कस्तुरीची किंमत काय आहे. अरे तू बाबासाहेबांची लेकरात, ज्यावेळेस मी रिटायर झालो मला जस्टिस कोळसे पाटलांचा फोन आला होता. कोळसे पाटलांचा, वाघ साहेब काय चाललंय. म्हटलं साहेब आता रिटायर झालो, किती महिने झाले. सर आता काय 5-6 महिने झाले. मग काय हा वाघ शांत कसा बसला पुढे. त्याचं वाक्य म्हटलं, म्हणजे साहेब हे चळवळ चालू आहे आमची, आता पेन्शन असोसिएशन चालू केले. मला वाटलं तू काहीतरी करशील म्हणे. म्हटलं साहेब काय राजकारणात जायचं, पण सगळं राजकारण गडूळ झालेलं आहे. म्हटलं काय कळतच नाही. आम्हाला स्वतः समोर शिवबंधन बांधून घ्या म्हणून सांगायला लोक आले. बीजेपीला अहमदाबादला मला बोलून घेतलं पार्लमेंट कमिटी चेअरमनने की तुम्ही बीजेपीचं कार्यकर्ता आहे. साहेबांना बोलतो कारण प्रश्न असा आहे की तुम्ही कशातच मागे नाही. आज इथे बसलेले मी म्हटलं तुम्हाला जवळजवळ 65 लोक रिटायर आता झालेले आहेत. बऱ्यापैकी लोक आलेले आहेत. आम्ही साऊथ झोनला गेलो होतो चेन्नईला, तिथे पण आमची जबरदस्त कॉन्फरन्स, 72 लोक होते. अतिशय जबरदस्त कॉन्फरन्स. आम्हाला टॉवेल दिले लोकांनी, त्याच्याकडे टॉवेल देण्याची गरज आहे. आणि कौतुक. आणि ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहे. कारण कुठेतरी सुरुवात करणं फार गरजेचं आहे. कुठेतरी सुरुवात करणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, सगळ्यात प्रथम या संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी जर कुणी केली असेल या देशामध्ये तर ती भगतसिंगने केली होती. पण आपण भगतसिंग होणार नाहीये, पण भगतसिंगचे विचार आपल्या डोक्यामध्ये असणार आहेत. कारण कुणी मायकाला पैदा झाला नाही, तुम्ही आम्हाला फाशीवर चढवणार आहे. कारण हा भारत देश आहे, आमचा स्वतःचा देश आहे. आणि म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, आपण जी पेन्शन असोसिएशन चालू केली आहे ही फार महत्त्वाची आहे. कारण ही पेन्शन असोसिएशन आजच्या घडीला उद्या रिटायर होणाऱ्या सगळ्या बांधवांना, भगिनींना आपल्या पेन्शन असोसिएशनमध्ये घेणार आहे. त्यांना आसरा आणि सहारा देणार आहात तुम्ही. ही पेन्शनर असोसिएशनमुळे आम्ही ज्यावेळेस गुगल मीट घेतली तर आर.पी. राम कुठे तो पटना साहेब कुठे जाऊ आर.पी. तर त्याने म्हणाले वाघ साहब ये बहुत अच्छा हो गया, जादव साहब आप लोगों ने बहुत अच्छा किया, हमको तो कोई पूछता ही नहीं है इधर, हम रिटायर हो गए कितना साल हो गया, बोले कोई तो खोले पेंशन एसोसिएशन काम करने लायक नहीं, हमको कोई पूछता नहीं, हमारा संगठन हमको बुलाता भी नहीं कॉर्पोरेट में. तुमचं बरं आहे साहेब, औरंगाबाद खरोखर चांगलं आहे. तुम्हाला बोलवतात, पुखीतात, सत्कार करतात, सन्मान करतात, त्यांना बोलवतच नाही. हमको कोई बुलाता नहीं साहब, जयंती प्रोग्राम में बुलाता नहीं, और जब हम पद पे थे तो सब हमारे आगे आगे करते थे. जगाची रीत आहे. तुम्ही डिव्हिजनची पायरी चढताना यू आर अ रिटायर्ड पर्सन, या नॉट रिटायर्ड झाला म्हणजे गेला बाहेर तू. पण तुम्ही रिटायर्ड जरी असलं तर पेन्शनर वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी आणि मेंबर आहात. हा तुमचा प्लॅटफॉर्म आहे. जाधवने आम्ही जेव्हा कॅलेंडर वाटायला गेलो, जाधव साहेबांना म्हटलं की जाधव साहेब म्हणजे आपण काय 1-2 तास 1 तास होऊन जाईल आपलं काम. आम्ही 2-2.5 वाजता निघालो वरती जायला. पण आम्हाला आश्चर्य वाटलं, आम्हाला येतात सहापत होते. कारण आम्हाला चीफ पर्सन हातातच बोलतोय, चीफ पी आर आमच्याशी बोलतायत, ईडी बोलतायत, एवढीकडे गेलो, चेअरमनच्या इथे गेलो. सांगून तेच असा
की आम्ही जे करतो आहोत त्याला माहिती आहे हा माणूस काही करू शकतो, कारण आम्ही पार्लमेंट कमिटी नॅशनल कमिशन चेअरमनच्या झापडलेले सगळ्यांना. आणि मित्रांनो इतकंच नाही तर हा झाला LIC पुढचा पर्याय पार्ट. आपण जे जे कामं केली मी तुम्हाला वाचून दाखवतो. अजून सगळी कामं तुमचा ॲरियस वेळेवर मिळालेला आहे, पूर्वी मिळत नव्हता. तुझे फॉर्म नंबर 16 वेळेवर मिळालेला आहे, हे तुम्हाला मिळत नव्हतं. तुम्हाला आयडेंटिटी कार्ड तरी व्यवस्थित मिळायचं का? तुझ्या रिवायचे एक्सक्रेशिया संदर्भात पण आपण लिहिलेलं आहे, त्याच्यावरती विचार विनिमय चालू आहे. DA प्रमाणे आम्हाला पे मिळाले पाहिजे, पेन्शन, भरपूर गोष्टी आहेत, खूप आहेत. विजिलन्स केसेस तुम्ही अगोदर का सांगत नाही? ज्यावेळेस व्यक्ती रिटायरमेंटला येते शेवट दिवशी तुमची ड्यूज क्लिअर करता येत नाही, कारण तुमच्यावर विजिलन्स केस आहे. हे पण आम्ही घेतलेलं आहे. इतकंच नाही तर पेन्शनरच्या पेन्शन किती मिळणार, कशी मिळणार त्याचं पण कोणी देत नाही. हा घ्या चेक, अरे मिळाला 50 लाख 60 लाख, खुश. आणि कसले काय काय बेनिफिट्स आहे माहित नाही. त्या डिपार्टमेंटची जबाबदारी तुझे काय काय बेनिफिट सांगितले पाहिजे. मेडिकल तुला सेटल होत नाही, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप, जा पूर्ण फिरा बाहेर. 60 वर्ष झाले तुम्ही पैसे भराणी करून घ्या तुम्हाला जगायचं असेल तर. पण LIC ऑफ इंडिया का करत नाही? 12,000 रुपये पण भरून करतो. पण हा इतर लोक जसं आपल्याला एक्झिक्युटिव्ह मिळायचे 60,000 मध्ये LIC पैसे भरायचे. आम्ही फ्री मेडिकलसाठी सुद्धा क्लेम केलेला आहे. नाही तर तेवढा पैसा आम्हाला करा, आम्हाला ते करा. दुसरी महत्वाची गोष्ट, 75 वर्षात तुम्हाला मेडिक्लेमच नाही, काय करायचं आपण? तेव्हा तर खरी गरज आहे. जाधव साहेब म्हणत होते अरे उसवत जरूरच आहे. तुम्ही जेव्हा मरायला तुम्ही सरणावर चढणार तेव्हा तुम्हाला मिळणार नाही, सगळ्यांना मिळणार नाही. आणि ही काय मेडिकल पॉलिसी आहे काय? पण तुम्ही LICची पॉलिसी घ्या, मेले तरी तुम्हाला LIC पण पैसे मिळतील. सवाश काय प्रकार आहे? कॉर्पोरेशन तुम्हाला कसे इथे गुळ लावायचं आणि म्हणायचं खा, तो प्रकार झालेला असेल. प्रश्न असा आहे मित्रांनो की पेन्शनर असोसिएशन का गरजेचे आहे ते मी जे बोलतोय ना, हे मी अभ्यासलेलं, आम्ही अनुभवलेलं आहे, लोकांची पुढे येतात. तुम्हाला हे सांगतो की आज विजिलन्स मॅटरचं असं आहे, उद्या समजा तुम्ही रिटायर करा, तुमच्यावर विजिलन्स मॅटर जर नसेल आणि नंतर ते कळलं किंवा इथे याच्यामध्ये आहे, तुमची पेन्शन स्टॉप होऊ शकते. तुम्हाला माहित आहे काय? नाही माहित. नाही माहिती. जी स्पाऊस आहे, त्या स्पाऊसला जी पेन्शन मिळणार आहे आफ्टर डेथ या ह्याच्यात, ती किती कमी आहे, ती वाढीव मिळाली पाहिजे. मेडिक्लेमचं काय? पुरुष मनुष्य जर 60-70-75च्या वर गेला आणि बायको 60 वर्षाची 65 वर्षाची, तिला मेडिक्लेम आहे, नवऱ्याला मेडिक्लेम नाही आहे. अरे काय हे काय कसली LICची पॉलिसी? आणि नरेंद्र मोदी साहेब 70 साल के बाद सबको 5 लाख का मेडिक्लेम. अरे काय आहे? काय परिस्थिती आपल्याला माहिती आहे. आपल्या कुठल्या राजकीय पक्षांची बोलायची गरज नाही आहे. पण प्रश्न असा आहे की आपल्या LIC मध्ये जोपर्यंत आपण चेअरमन यांच्या विरुद्ध काही लिहित नाही, तुम्हाला काही मिळणार नाही. तुम्ही असं समजू नका तुमचे बेनिफिट्स एवढेच आहेत, खूप मोठे बेनिफिट्स आहेत तुम्हाला. जाधव साहेब सांगत होते की मी माझी जुनी रिटायरमेंटची पेन्शन आहे, जी सार्जंटला ज्यावेळेस ती पेन्शन मिळेल ना, ती पेन्शन त्याच्या ह्याच्याप्रमाणे मला मिळेल, ती आपल्या LIC पेक्षा जास्त असेल. पण तुम्हाला काय नाही, तुम्हाला काय नाही. 5वं आयोग 7वं आयोग हे आमचं काय, आम्ही पैसे गव्हर्नमेंटला देतो, ते येतात धावत पळत चेक घेतात, हा घासत निघून जातात. अरे मग आमचं गरीबचं काय? आम्ही तिथं कॉर्पोरेशन चालवली आहे, आम्हाला सन्मान नाही आहे. गेस्ट हाऊस बुक होत नाही तुमच्या पेन्शनरचे. गेस्ट हाऊस तुम्हाला कुठे जायचं पेन्शन. आता पेन्शनरचे लोक जे सगळे झाले आपले सगळे सिनियर लोक, त्यांना गेस्ट हाऊस मिळायला पाहिजे. तिथे गेला म्हणता गेस्ट हाऊस नाही आहे. तुम्हाला पेन्शन असोसिएशन गरज काय आहे? हा एक पार्ट त्याला LICचा, पण खऱ्या अर्थानं पेन्शनर असोसिएशन तुम्हाला पाहिजे पुढचं आयुष्य जगण्यासाठी, भविष्यासाठी. कारण तुम्ही कुठे आयसोलेट होता कामा नये, तुम्ही कुठे बाहेर फेकले जाता कामा नये. कारण आजच्या घडीला अल्झायमर, कन्फ्युजन वय झालं होतं, त्यावर तुम्ही काय करणार, कुठे जाणार? परंतु जर तुम्ही एकमेकांच्या सहवासामध्ये जर भेटत असाल आठवड्यातून पहिल्या, बघा तुम्ही फ्रेश होता गेले. आणि मी तर म्हणतो, कारण एक सायंटिस्ट होता, त्याचं वय जवळजवळ 85 वर्ष होतं. त्याला एक प्रश्न विचारला कॉन्फरन्समध्ये, हाऊ ओल्ड आर यू? तर ही सेड दॅट आय एम 85 इयर्स यंग मॅन. तर काय होतं माहिती आहे का, मी गोव्याला गेलो होतो एका ठिकाणी, तिथे फ्रीडम फायटरच्या वरती माझं भाषण होतं साहेब. फ्रीडम फायटर सगळे प्रॅक्टिस आयुष्य जगलं पाहिजे आपण. आज झक मारे राजेश खन्ना किंवा जितेंद्र, तुम्ही सगळ्यात मोठे हिरो आहात, आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. खरी गोष्ट आहे की नाही? हे LICचा चेअरमन कोणी मोठा नाही, इज ऑल्सो वर्कर. पण तुमचे राईट्स असते, तुमचे राईट तुम्हाला मिळाले पाहिजे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची बाब अशी की आपण LICचं पुढे असलो
पण एकत्र भेटणं, एकत्र बोलणं, कारण संघटना ऑल इंडिया लेवलला जरी तयार झाली तर आज आपल्याकडे मागच्या 25,000 मेंबर होते, आता ते सगळे रिटर्न होणार आहेत. तर तिकडे लोक कमी असणार आहेत. आज कारण LICला कमीत कमी 35 ते 36,000 मध्ये काम करून घ्यायचं आहे, रिक्रुटमेंट करायचीच नाही त्यांना. ही फॅक्ट आहे. त्यांना क्लासरूम क्रिएट करायचे, त्यांना मार्केटिंगचे लोक पाहिजे. आणि आज मार्केटिंगची कॅपॅसिटी आम्हाला माहिती आहे, आम्ही काही, पण सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की तुमच्याकडेच लोक येणार आहेत पेन्शन असोसिएशनकडे, पण त्यावर त्याचे ड्यू थकले तर तुम्हाला मला साहेब आमचे ड्यू थकलेले आणि आपली नॉमिनल फी असं 2100 रुपये लाईफ लॉंग 2100. पण मला असं वाटतं की 2100 देतात लोक, ते देतीलही, पण संघटना चालवायची कशी? आज बंधू सोडवणे हा इथला कार्यक्रम केलेला आहे, बरोबर आहे. त्या संघटना चालवण्यासाठी गंगाजळाची फार गरज आहे, पैशाची गरज आहे. प्रयागराजला एवढा कोटीचा खर्च केला होता, 700च्या वर लोक मेले सर. माझा मित्र गेला होता गिरीश वाघेला, बरं कहा पर, अरे यार मैं इधर नरेंद्र मोदी साहब के साथ में, अरे कहाँ का नरेंद्र मोदी साहब, इधर हम लोग खड़े हैं, इधर लोग एक के ऊपर एक मर गए हैं, बोला हमको आने जाने की जगह नहीं, बोला तू डुबकी लगा क्या है क्या, बोला काय का डुबकी लगा की, बोला बोला कितना लोग, 700+ आहे, बोला पण ते जास्त असते. आणि ती प्रेत त्या प्रयागराजच्या नद्यामध्ये टाकली गेली आणि ते JCBने बाहेर काढली. काय तुमची किंमत आहे? अरे कमीत कमी हा राजेंद्र वाघ मेल्यावर 4 देण्यावर तर माझे पेन्शन असोसिएशन लोक येतील. आज तुम्हाला काय पाहिजे यार? माझ्या मुलामुलीचं लग्न असेल तर माझ्यासाठी पेन्शन असोसिएशन लोक येते. नंदुना कार्तिक मॅडम म्हटलं मॅडम माझ्या मुलाचं धावत पडत येतील, कारण पेन्शन असोसिएशनच्या आपल्या रक्ताची नाते आहेत आपली, आणि म्हणून पेन्शन असोसिएशन महत्वाची आहे. लोक म्हणतात काय गरज LIC, काय LIC देत तर तुमच्या माहिती होतं, देते मेहरबानी करत नाहीये, कोणी मेहरबानी करत नाही तुमच्यावर. पण जर तुम्हाला काही वाढून दिलं ना तर ते तुमची पेन्शन असोसिएशन वाढवू शकते, तुम्हाला प्रोटेक्ट पेन्शन असोसिएशन करू शकते. उद्या तुमच्यावर बिझनेस म्हटलं ना तुम्ही पेन्शन असोसिएशन असू शकते, हे लक्षात घ्या. आमच्या काही लोकांनी काय केलं की रिटायर्ड लोकांची ग्रुप फॉर्म केली आणि फोन केला कलकत्त्यामध्ये, जाधव साहेबांनी माहिती आहे, अरे आपका पेंशन हमारा है सर पेंशन एसोसिएशन, बोला क्या रजिस्टर्ड नहीं किया है, लेकिन हमारा ग्रुप बनाया और सबके पास से 2-2 हजार किती 2,000 रुपये प्रत्येक घेतले ग्रुप मध्ये ऍड करायला. व्हॉट्सअप ग्रुप हमारा असोसिएशन रजिस्टर्ड काय आहे? अरे रजिस्टर्ड असोसिएशन आहे. आपण जे पत्रव्यवहार केलेले आहेत त्याचे मी थोडक्यात होतो. इश्यूज पर्टेनिंग टू द पेन्शन एम्प्लॉईज ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब डॉक्टर किरीट प्रेमजी सोलंकी जी ऑनरेबल चेअरपर्सन पार्लिमेंट कमिटी ऑन द वेलफेअर ऑफ शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 18 एप्रिलला आपण पत्र लिहिले, त्याच्यात सगळे आपले प्रश्न दिलेले. नंबर 1. नंबर 2 आपण दुसरं पत्र दिलेलं आहे किशोर मकवानाजी, ते आता नॅशनल कमिशनचे चेअरमन आहे, नॅशनल कमिशन. सेम पत्र आहे ते आपण त्यांना 18 एप्रिलला दिलेलं आहे, त्याच्यावर पण मेन्शन केलं. हा दुसरा मुद्दा. त्याच्यानंतर आपण आपल्या मोदी साहेबांना 26 एप्रिलला पत्र दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपले सगळे प्रश्न मांडले. तर प्रश्न काय आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. तत्पूर्वी हे 26 तारखेचं मोदी साहेबांचं पत्र आपण त्यांना दिलं होतं, याच्यावर डिस्कशन केलेलं आहे. त्याच्यात चेअरपर्सन लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया त्यावेळेस दिलं होतं आपण 28 मेचं पत्र, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपण एक पत्र 15 जुलैचं मोदी साहेबांना इश्यूड पर्टेनिंग टू दिस. त्याच्यानंतर नॉमिनेशन ऑफ झोनल ऑफिस बेरर्स, आपले झोनलचे ऑफिस बेरर्स आपण फॉर्म केले होते. आता टोटल आपले जवळजवळ 26 ऑफिस बेरर्स पूर्ण भारतामध्ये कार्यरत आहेत, बरोबर आहे. इतर झोनचे सुद्धा आहेत. त्याच्यात ऑनरेबल प्राईम मिनिस्टरला मी पत्र दिलं. तत्पूर्वी मी तुम्हाला हे सांगतो की मी कुलस्ते साहेबांना एक पत्र लिहिलं आहे, आताचे नवीन पार्लमेंट कमिटी चेअरमन, त्याचा तुमच्यासमोर उल्लेख करणं फार महत्त्वाचं आहे. तर कुलस्ते साहेबांचं जे पत्र आहे, डॉक्टर फग्गनसिंग कुलस्ते यांच्याशी आपलं पर्सनली बोलणं पण झालं, हे पत्र दिलेलं आहे. याच्यामध्ये आपण सगळे इश्यू मांडलेले आहेत की SC STचे काय प्रश्न आहेत. तर हे पत्र त्यांना दिलं. त्याच्या PAशी माझं बोलणं झालं की ते म्हणाले की ठीक आहे, विल ऑलरेडी स्पोक टू CEO. त्यांनी कुलस्ते साहेबांनी डायरेक्टली फोन केला होता, असे असे पेन्शन असोसिएशनचे प्रश्न आहेत, तर तुम्ही घ्या. त्याच्यामध्ये काय प्रश्न आपण फक्त समोर मांडतो. प्लीज इन्स्ट्रक्ट टू प्रोव्हाइड लिस्ट ऑफ पेन्शनर बिलॉंगिंग टू SC ST फ्रॉम द सेंट्रल ऑफिस, झोनल ऑफिस, डिव्हिजन ऑफिस. तुमच्या डिव्हिजन ऑफिसमध्ये तुम्हाला लिस्ट मिळू शकते, बरोबर आहे. हे आपण लिस्ट मागितलेली आहे. The pensioners are not taken into confidence and never inform any policy matters or changing scenario of the corporation day to day. तुम्हाला सांगितलं नाही. तुम्हाला कुठे सांगता अरे नाही भाई अभी ये नया प्लान आ रहा है, अभी ये ऐसा हो रहा है, आता आपण हा फंड त्या सीतारामनला दिलेला आहे, प्राईम मिनिस्टर ते येऊन गेलेले आहे, त्यांनी हे माहिती काही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन नाही. LIC काय डेव्हलप करते, डेव्हलपमेंट ऑफ LIC लोक म्हणतात की आपण डिजिटल झालंय. पण साहेब तुम्हाला मी सांगतो मी डेव्हलपमेंट ऑफिसर आहात,
2010 मध्ये मी 907 ब्रांचमध्ये ब्रांच मॅनेजर इन्चार्ज होतो. आजही मला पॉलिसी होल्डरचे पुढे जातात 907 ब्रांच सर आमचा प्रॉब्लेम आहे, अजून ते अपडेट केलेलं नाही. 911 ब्रांच डॉक्टर वाघ बोलतायत का, आमचा हा प्रॉब्लेम आहे. 906 ब्रांच, अरे मी तिन्ही ब्रांचमध्ये माझाच नंबर आहे अपडेट, आणि आम्ही म्हणतो डिजिटली वी आर गोइंग टू व्हेरी मच ॲडव्हान्स. पहिले हे कारण आणि मी तिथं तेच अटेंड करत असतो. अरे मी रिटायर हो गया अगोदर सर कोई कॉन्टॅक्ट नंबर, म्हणजे आपल्याला त्यांनी पब्लिक रिलेशन ऑफिसर करून ठेवलेलं आहे. म्हणजे इथून सुरुवात आहे. तर त्याच्यावरती माझी किती फाईल सगळं गायब, त्याला ओपनच करू शकत नाही. आणि पण तुम्ही सांगा की जर मी 30 तारखेला रिटायर झालो, 30 तारखेला संध्याकाळी ईमेल काय पहिले कुणी सांगत नाही तुम्हाला ईमेलवर तुम्ही फाईल काढून घ्या म्हणून. इतकंच नाही, तुम्हाला जे बेनिफिट्स मिळणार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला कागदोपत्री काही दिलेलं नाही. आपण म्हणतो आता किती मिळणार साहेब पैसे, ते सांगतो तुम्हाला जवळजवळ आता मिळतील साधारण 70 लाख 80 लाख एवढंच माहीत आहे. कसे कुठून काय. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला हे अलाउन्स मिळतो शिफ्टिंग अलाउन्स आफ्टर रिटायरमेंट, मलाच माहिती तुम्ही अजून घेतलेलं नाही. आणि जो माणूस काम करायचा डिपार्टमेंटला ओएसला माझा ऑफिसर, त्याने सगळं मला बेनिफिट दिलं, पण मी त्याला कधी आपला माणूस येऊ त्याने घेतला. आता तो मागच्या वेळेमध्ये रिटायर झाला. पण तो साहेब काय साहेब शिफ्टिंग अलाउन्स बनवला, शिफ्टिंग अलाउन्स कुठून आला बाबा, मला नाही मिळाला. साहेब तुम्ही घेतला नाही आलं, पण तू तर करतो कॅल्क्युलेशन. आता मी अप्लाय केलं, मी आता अप्लाय केलं. म्हणजे काय होतंय की आपल्याला ही कल्पना नाही आहे. आता लोक म्हणतात काय तर पेन्शन असोसिएशनची गरज आहे. त्या पेन्शन असोसिएशनची गरज काय आहे, पोर्टल आहे. अरे हाऊ टू ऑपरेट पोर्टल, ऑपरेट कसं करतं पोर्टल कुणाला माहिती आहे. मग आपल्या संघटनेची अशी एक संकल्पना आहे की पोर्टल ऑपरेटरसाठी जाधव साहेब पट्टामध्ये कुठेतरी एक माणूस आहे, IT मास्टर आहे, त्याचा आपण सेशन ठेवू शकतो आपल्या सभासदांसाठी. हाऊ टू ऑपरेट द पोर्टल खूप आहे, आपले बेनिफिट आपल्याला माहित आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, काही युनियनवाले जे आहेत पेन्शन युनियनवाले ते स्पॉन्सरशिप देतात काही काही कार्यक्रमाला, आम्हाला माहित नाही. आपलं भाग्य चांगलं की यांच्यासारखी व्यक्ती आपल्यासमोर मॅनेजमेंट देतं पैसे. आम्ही पोया वाटपाचा आणि चादरी वाटपाचा कार्यक्रम करतोय, जाधव साहेब म्हणजे आम्ही खिशातले पैसे काढतोय. वया वाटपी प्रिंटिंगला 1000 वया आणि चादरी जवळजवळ 240 चादरी वृद्धाश्रमाला द्यायच्या आहेत, खिशातले पैसे काढतो. का तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की तुमच्या पैशातलं 20% हिस्सा समाजासाठी दिला पाहिजे. बरोबर आहे. आता चांगली गोष्ट अशी आहे की मला वकिली करतोय, पैसे बऱ्यापैकी मिळतात, प्रीमियम केसेस करतोय, आपण मिळतंय सगळं काहीतरी. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की आपल्याला पेन्शनमध्ये काय बेनिफिट्स आहे याची पूर्णतः कल्पना कुणाला नाही आहे. कारण एकही पेन्शन मी असा पाहिला नाही, एकही व्यक्ती एम्प्लॉई जो रिटायर होतोय की तो जाऊन डिपार्टमेंटमध्ये बसलाय, मग तो साहेब मला काय काय बेनिफिट मिळणार सांगा, ते कुणाला माहिती, कुणी विचारत नाही. फक्त किती मिळणार तेवढं सांगा. बरोबर. दुसरी महत्वाची बाब, vigilance matters if any not informed in advance but directly taking action on the retired pay which hampers the employees as well as his her family by holding the dues of the retirement. रिटायरमेंटच्या विषयी बघतात विजिलन्स मॅटर आणि सांगतात तुमचे ड्यूज होल्ड केले मिळणार नाही. चुकीचं आहे. तुम्ही काय झोपले तर अगोदर नाही काढतो. म्हणजे तुमच्या मॅटर जर 4-4, 5-5 वर्षापूर्वीच्या असतील आणि शेवटच्या दिवशी काढतो 4-4, 5-5 वर्ष झोपले होते काय, ॲज पर द रूल राईट नो कायदा असा आहे, कायदा असा आहे की तुम्ही अशा प्रकारे की तुम्ही यू हॅव टू इन्फॉर्म इमिजिएटली कन्सर्न पर्सन. आता पोलीस स्टेशनमध्ये जर एखाद्याला पकडलं तर त्याने इमिजिएट कोर्टाने सांगितलं पाहिजे तुला टीप पकडा 1 महिना गेला, 6 गेला, 1 मागच्या असं नाही चालेल. ते कायदा नाही येतो आमच्याकडे वेगळंच काहीतरी, कारण अवेअरनेस नाही आहे, अवेअरनेस करायला प्लॅटफॉर्म नाही आहे. म्हणून पेन्शन असोसिएशनची गरज आहे. आणि दुसरी महत्वाची बाबत याच्या पुढे मी सांगतो तुम्हाला, फ्री प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप फॅसिलिटीज टू बी प्रोव्हाइडेड ऑन द लाइन ऑफ अदर गव्हर्नमेंट PSUs ॲज एक्झिस्टिंग एम्प्लॉई ऑफ द कॉर्पोरेशन अँड पॅनल लिस्ट ऑफ द हॉस्पिटल्स. फॉर एक्झाम्पल पण दिलं आहे. एक्झाम्पल ESI मध्ये बघा त्यांना मिळतं, त्याच्यात रेल्वेमध्ये मिळतं, एक सर्व्हिस कॉन्ट्रीब्युशन हेल्थ स्कीम यांना मिळतं, स्टेट गव्हर्नमेंट स्कीमला मिळतं. मग आम्हाला का नाही? आम्ही तर सगळ्यात जास्त पैसे येतो गव्हर्नमेंटला, पण तुम्हाला का नाही? आवाज कोणी उठवायचा.
आता काल काहीतरी मला एक मेसेज आला होता काय, ते यायची काहीतरी पेन्शन युनियन आहे, त्यांनी काहीतरी सगळे धरणा धरायचा प्रयत्न केला त्यांना बेनिफिटसाठी. पण आमचं बरे आम्हाला जास्त काही धरणा करावं लागणार नाही, आमचं संकट होत आहे. तुमचा एक प्लस पॉईंट काय माहिती, तुम्ही SC/ST आहात, बाबासाहेबची निर्माण जरा काय झालं काय झाले पळाले ना. आता परत दुसरं तुमचा प्लस पॉईंट असेल, तुमचा जो जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट आहे म्हणजे सगळ्यात हुशार माणूस. म्हणजे हा सगळा प्रकार आहे. आपल्याला ह्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत. त्याच्यानंतर मेडिक्लेम इन्शुरन्स आर ओनली प्रोव्हाइडेड अप टू द एज ऑफ 75 years. Please provide it up to minimum 30 lakhs after the age of 75 years also, which is actually required in the old ages. Therefore, please take up this matter with Finance Ministry or concerned government of India authority. कुणाला लिहिलं पत्र मी एकूणच ते साहेब पार्लमेंट कमिटी चेअरमनला लिहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे, delayed for payment of wage revision areas difference of computation value PN encashment gratuity. तुम्हाला कधीच वेळेवर मिळालेलं नाही. आणि तुम्ही रिटायर झाले तुम्हाला त्याच दिवशी हातात यायला पाहिजे. चालू आहे साहेब, PN कॅल्क्युलेशन चालू आहे, तर ग्रॅज्युटी जरा येईल तुमची. एक प्रकार नाही आहे. आयुष्यभर तुम्ही लोकांचे क्लेम पटापट सेटल केले नाही केले, तुम्हाला मेमो मिळाले, चार्जशीट मिळाले, आणि तुमची काय बोलणार कोण? बोलणार कोण? पेन्शन असोसिएशन. गरज आहे, फार गरज आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा मित्रांनो की अपडेट LIC एम्प्लॉईज ऑफिसर्स पेन्शन ऑन द लाईन ऑफ द बँक एम्प्लॉईज. पेन्शन कमी आमची, आम्हाला जास्त मिळाली पाहिजे. काय म्हणतो साहेब, जास्त पेन्शन मिळाली पाहिजे, कमी आहे. अच्छा का 70-80 हजार किंवा 60-70 बरोबर लागली पाहिजे, वाटली पाहिजे. म्हणजे सांगण्यात उद्देश असा की या गोष्टी मांडण्यासाठी संघटनेची गरज आहे. प्रॉपर इन्फॉर्मेशन मस्ट बी शेअर्ड बाय दिस ऑफिस बिफोर रिटायरमेंट रिगार्डिंग बेनिफिट्स अँड अर्निंग ऑफ द एम्प्लॉईज. मी तुम्हाला सांगितलं म्हणजे मॅनेजमेंट शुड अलाउड टू डिस्कस द इश्यूज पर्टेनिंग टू द पेन्शनर टू द असोसिएशन. बरोबर आहे. विथ डिव्हिजन सेंट्रल ऑफिसर प्रत्येक बॉडी फॉर्म केली पाहिजे. 5 लोक तर 5 लोक, 4 लोक तर 4 डिस्कस केलं पाहिजे. आणि ते डिस्कस करण्यासाठी तुम्ही एकत्र आलं पाहिजे. एकत्र आल्याशिवाय प्रश्न तुम्हाला कळणार नाही. पण त्यामुळे एकत्र येणं फार गरजेचं आहे. ते अतिशय महत्त्वाची बाब आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेट शुड प्रोव्हाइड सेपरेट LIC ईमेल ॲड्रेस टू द पेन्शन. मी म्हणतो माझा तुम्ही जे मला माझा पर्सनल आहे तो तसा नाही पाहिजे आम्हाला. तुम्ही LICच्या नावाने आम्हाला सेपरेट करतो, त्याची काय करतो नाही. पण LIC संदर्भातल्या गोष्टी आम्हाला त्या मेलवर करा, कारण आम्हाला एक कळणार किंवा LICच्या ईमेलवर आलेला आहे म्हणजे रिलेटेड टू द LIC आहे. आता आमच्या प्रत्येक 17-96 मेल, सोशल मेल, हे मेल, ते मेल, हे विकत घ्या, ते विकत घ्या, मेट्रोमेंटलचे मेल. आता तुम्ही LIC कुठे झाकला तर कळत नाही आम्हाला. तो एक मुद्दा आपण मांडलेला आहे. त्याच्या पलीकडे मला सांगतो आणखी की गव्हर्नमेंट OM सर्क्युलर्स रिगार्डिंग पेन्शनर शुड बी ईमेल टू द पेन्शनर्स. तुम्ही प्रत्येक पेन्शनरला तुम्ही ते पाठवलं पाहिजे. तुमचे काय सर्क्युलर्स आलेत, काय OM आले तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कोण आवाज उठवणार आहे? पेन्शनर असोसिएशन. बरोबर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, ऑफिशियल मीटिंग मस्ट बी कॉल्ड बाय द सेंट्रल ऑफिस, झोनल ऑफिस अँड डिव्हिजन ऑफिस ट्वाइस इन अ इयर विथ पेन्शनर असोसिएशन. आमची डिमांड आहे. लोक होतात मी त्यांना म्हटलं डिस्कस केलं होतं, पेन्शनर असोसिएशन पेन्शनर जो आहे दे आर नॉट एम्प्लॉई, एक्झिस्टिंग एम्प्लॉई, बट दे आर एम्प्लॉई. What is the definition of employee? But why are you using the word pensioner employee? You directly say pensioner only. Don't say employee. मीटिंग झाल्या पाहिजे. आपण घडवून आणतो, कारण आपले प्रयत्न चालू आहेत मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो ना, सगळं होतं. चुकती है दुनिया खाली चुकाने वाला चाहिए. आणि आपल्या तुमची ताकद आहे. तुम्ही आम्ही काही कमी नाही आहे. ते आजी जाधव मला बोध घ्यायला भेटले होते, कुठे आहे ते म्हटले ते मला भेटले. आपण मला साहेब साहेब करत बोलत तर मी ते आले आम्ही आम्ही फोटो काढला. आम्ही ते दिवा बागुल बरोबर होते आमच्या. साहेब आहे आमचे कार्यकर्ते औरंगाबादचे. ही ओळख आहे आपली, ही खरी ओळख आहे आपली. नाही तर कोण राजेंद्र, कोण जाधव आणि कोण आपली ओळख नसेल. ही आपली ओळख, अनेक वर्षाची ओळख आपण ती कंटिन्यू केली आहे. त्याच्यानंतर पुढील गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आफ्टर द रिपेमेंट ऑफ द HFL लोन वाईल रिटायरमेंट मोर्टगेज डॉक्युमेंट्स आर नॉट रिसिव्हिंग द पेन्शन इव्हन आफ्टर द रिपीटेड रिक्वेस्ट. तुम्ही लोन घेतलंय, HFL ला फाईल सबमिट केली, पेमेंट केलंय सगळं, आता ती फाईल तिकडे पडलेली आहे. कोणी बोलत नाही का? कोणी बोलत नाही. आणि युनियन वाले कधी बोलणार आहे का? ते ऑलरेडी पैसेवाले. डोनेशन द्या. तुम्हाला सांगतो साहेब, माझ्याकडे डोळ्यासमोरची गोष्ट आहे. एका एम्प्लॉईने मेंबरशिप घेतली त्यांनी
मेंबरशिप 5,000ची बरं सर. आणि डोनेशन काय तू रिटायर झालाय 25,000. SC ST वेलफेअर असोसिएशन, अहो आम्ही तर नाही गरीब माणसं आहे, बाबासाहेबांची आम्ही SC STचे आहेत. आपल्याला पैसे निघत नाही बाहेर. मी जर विचार केला असता की अरे मला खर्च करावा लागेल, ते पेन्शन असोसिएशन स्थापना झाली नसती. आता झाली तर लोक यायला लागले. आता जे येतात ते म्हणतात साहेब आम्हाला पदावर काम करण्याची इच्छा आहे. फॅक्ट सांगतो मला, ते कधी येत नव्हते. साहेब तुमच्यावर काम करायची पाहिजे, माझ्यावर कशाला काम करतो, संघटनेवर काम करतो. इच्छा द्यायची पदावर काम करण्याची. आणि कुठेतरी मलाही निर्माण होतं साहेब तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. तुम्ही जर LICच्या डिव्हिजन ऑफिसमध्ये नंदू सोनार जर आला ना, तो सिरिनेमला काय म्हणेल की सर आय एम दी ऑल इंडिया ऑर्गनायझिंग सेक्रेटरी पेन्शन असोसिएशन. वजन आहे, वजन आहे की नाही. उद्या तुम्हाला कुणी हटकलं, काय बोला हटकलं, कसं हटकलं, अरे पेन्शन असोसिएशनचा मी सभासद आहे, मला काय रोखतोस तू म्हणे, मला गेस्ट हाऊस का मिळत नाही, नंदू बघा जरा, वाघ साहेब बघा जरा, तुझी काम होणार नाही साहेब. मॅनेजमेंट घाबरतं, मॅनेजमेंट घाबरतं. कुणाला माहिती आहे? युनिटीला. हे सगळे पेन्शनर लोक जर एकत्र जमले ना तर मॅनेजमेंटचं घाबेचं नंतर मी तुम्हाला लिहून देतो. हे रामधरणे साहेब ना आपलेच आहेत, आपलेच चांगले ओळखतात ते. मला ते चीफ मॅनेजर होते, ते MM होते. आणि मी काय त्यांना चांगलं माहिती आहे. कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की ज्या वेळेस मीटिंगमध्ये मी बसायचो मार्केटिंगच्या, तिथे MD असो, JDM असो किंवा DA असो, एकाही माणसाला झापत नव्हते. समजावून सांगत होते. पहिले बघायचे बाकी जरी करते. या फार महत्वाच्या गोष्टी. कारण आपण प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहे. आता बिझनेस येत नसेल तर आम्ही काय करू, तर आम्ही प्रयत्न करतो, रातोरात बसतो. प्रश्न असा आहे की मित्रांनो तुमची जी गोष्ट आहे, तुमच्यामध्ये जर प्लॅटफॉर्म असेल, तुमची जर युनिटी असेल, युनिटी एकत्र कधी लोक एकत्र प्लॅटफॉर्म येतात. कुठेतरी कॉज पाहिजे. आपला कॉज चांगला आहे, वेलफेअर ऑफ ऑल द पीपल, नॉट ओनली द पेन्शनर, वेलफेअर ऑफ द एंटायर LIC, वेलफेअर ऑफ द एंटायर सोशल पीपल्स. बाहेर समाजाचं कल्याण झालं पाहिजे, आपला मेन मकसद आहे. त्याच्यामुळे ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर पुढे मी सांगतो मला, taking into consideration the valuable contribution made by all the retired employees, pensioners in all around, development of LIC needs to be extended to all retired pension employees LTC once in a 4 year. आणि तुम्ही पेन्शनर LIC एवढं उदो केला, वरती आणलं, सगळं केलं, आणि तुझं सगळंच बंद करून टाकलं. आणि तुम्हाला LTC मिळाली पाहिजे. नाही आम्हाला 2 वर्ष, 4 वर्ष निघतात त्या, पण आम्हाला LTC द्या. आमचं डिमांड आहे ते. आणि काठी तिकट काय आम्हाला LTC मिळाली पाहिजे. बायको तरी म्हणलं बघ काय झालं नवरे, मग एवढं करून ठेवलं, आम्हाला फिरायला घेऊन झाली बाहेर. LTC मिळाली पाहिजे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज एनहान्स्ड द प्रेझेंट लिमिट ऑफ टॅक्स फ्री ग्रॅज्युएट फ्रॉम 20 lakhs to 25 lakhs टू देअर एम्प्लॉई. वाईट सर्क्युलर वगैरे ते आपण त्याने केलेलं आहे, पण आपण 25 लाखापर्यंत पाहिजे. आता 20 केलंय, आम्हाला 25 पाहिजे. मग ते आमच्यात काय तुझा भाऊ तिकडून लागला, लॉर्ड फॉकलंड लागून गेलो बा, मरमर गेलो आम्ही. रात्री 8-12 वाजेपर्यंत ब्रांचेसमध्ये बसलेलो. करोना पिरियडमध्ये दररोज यायचो, लोकांनी पेमेंट काढायचो, कामं आम्ही केले ना. आम्हाला 20 लाख, तुम्हाला 25 काय करणार, 25 करा, चालेल ना, चालेल है ना. हा एक मुद्दा आपण मांडला पाहिजे. पुढचा मुद्दा असा आहे की पेमेंट ऑफ एक्सग्रेशिया. फॅमिली पेन्शन वी एक्सप्रेस आवर अनहॅपीनेस ओव्हर द स्कीम ऑफ द एक्सग्रेशिया फॉर पेन्शन फॅमिली पेन्शन डिस्क्रिमिनेशन वगैरे. ते 70 वर्षाच्या वर दिलेलं आहे. 70, 80, 90 काय असतं, आता पुन्हा 80, 90 आहे की मला माहित नाही. कारण आमची पगारी साहेब काय ते 91 पर्यंत चालली, ठीक आहे पगार साहेब, तर पुढे ऐकलं नाही. आता 90 वर्षाच्या माणसाला एक्सग्रेशिया, काय एक्सग्रेशिया, गुलाबाचं फुल. एक तर तुम्ही मेडिक्लेम देत नाही, आणि काय बेरवाणी बाबा, त्याला जसं एखादी टिप दिल्यासारखे दिले पैसे. टिप देतात ना हॉटेलमध्ये, अरे काय मूर्खपणा आहे. अरे 1,00,000-3 लाख रुपये द्या ना त्याला, तो म्हणे माझी LIC अजून जिवंत आहे. आणि का वर 70, 80, 90, 60च्या वर्षात काय गुन्हा केलाय, त्याने काय गुन्हा केलाय. म्हणजे तुम्हाला मोटिवेट करते मॅनेजमेंट, 70 पर्यंत जगलंच पाहिजे, जगलंच पाहिजे, जगा, म्हणजे तुम्हाला काहीतरी मिळेल. काय अर्थ आहे, म्हणजे तुम्हाला 70 पर्यंत जगण्याची आशा निर्माण करतात. 70 पर्यंत जगला तुला 5-7 हजार 8 हजार काहीतरी मिळतील बाबा. हे पण प्रत्येक घेतलेलं आम्ही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मॅनेजमेंट म्हटलं वी आर गोइंग टू स्टडी, पहिले सुरू कर दिया आहे, मेहरबानी केली आपल्यावर त्यांनी. प्लीज प्रोव्हाइड द फुल इक्विप्ड ऑफिस टू पेन्शन असोसिएशन ऑफिस. आपलं प्रत्येक डिव्हिजन मध्ये पाहिजे.
तर टेम्पररी एम्प्लॉईज हा महत्वाचा मुद्दा कोणी घेत नाही. टेम्पररी एम्प्लॉईज हू हॅव सर्व्ड मोर दॅन 20 years सर्व्हिस इन कॉर्पोरेशन बट नॉट ॲब्सॉर्ब ऑर मेड परमनंट इव्हन आफ्टर रिकमेंडेशन ऑफ पार्लिमेंटरी कमिटी इन द इयर, हे माझ्या राज्यामध्ये त्यांचं बॅडलक मी लवकर रिटायर झालं. आता ते आज मुलांमध्ये असते. तर मी म्हटलं त्यांना की आर लायकली टू बी रिटायर्ड विदाउट एनी सॅटिस्फॅक्शन बेनिफिट्स, therefore प्लीज गिव्ह जस्टिस टू देम. त्यांना काहीतरी जस्टिस मिळायला पाहिजे. असे अनेक मुद्दे आपल्याकडे, असे अनेक मुद्दे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, साहेबांनी सर्व्हिस केली, यांनी सर्व्हिस केली, मॅडम सर्व्हिस केली, रिटायर झाले, टाळ्या वाजवल्या, डिपार्टमेंटमध्ये बुके दिला, शॉल घातल्या, का आमच्यासारखे काय गिफ्ट आणून दिले, खुश. मॅनेजमेंट जबाबदारी. पूर्वीच्या काळात तुम्हाला माहिती गोल्ड कॉईन मिळायचे, सिल्वर कॉईन मिळायचे माहिती नाही. आता काय तुम्हाला सिल्वर वेळ नाही. मला ट्रॉफी देताना सिल्वर बोला, मी त्याच्याकडे गेला दिवशी, बोला सर मैं अभी कल खाना रखा है, आपको आना पड़ेगा सर. और तो अरे हाँ आपका ट्रॉफी है, पण ट्रॉफी भेज देतो, बरं भेजते ना, आप आ जाओ बरोबर. बरोबर आहे. सिलेडियमची मिटिंग होती चेड्याबरोबर, कॅन्सल केली, ब्रांचला हजर. सिलेडियम एम सगळे आले आणि माझ्यावर फोटोवर काढले. मग आमचं ते म्हणणार ती ट्रॉफी काय सर, ट्रॉफी किती, अरे गो ट्रॉफी भेजा की नाही भेजा, आणि ट्रॉफी माझ्या ट्रॉफी ठेवली. अरे भेजा की नाही भेजा, मानलं सर. तिकडे फोन मॅनेजर पीएनआरला, ओएसला, अरे वाघ साहब को ट्रॉफी किधर है, ट्रॉफी किधर है. तो सर भेजा भेजा कन्फर्म करो. डोरारे साहेबांना बोला, डोरारे साहेब पाठवली ट्रॉफी, कुठे ट्रॉफी, मी ड्रॉ म्हणून काढली. म्हटलं सर ही ट्रॉफी, अरे पहिला म्हणजे हमको भी नाही मानतो. आणि मग ते कौतुकाने ट्रॉफी दिली मला त्याने. आणि जर एखादा पिऊन रिटायर झाला, त्याचं काय, जर एखादा आरसी रिटायर झाला, असिस्टंट रिटायर झाला, त्याला काय व्हॅल्यू नाही. आता वाघ साहेब सिनियर बी म्हणून नाही दिले त्यांनी. वाघ साहेब ऑलरेडी लीडर होता आणि हा माणूस खमके आहे, उद्या त्रास देईल म्हणून त्याने दिले. तर आमचं म्हणणं असं आहे की व्यवस्थापनाने जर डिव्हिजन लेवल असेल तर क्वार्टरली घ्या किंवा 6 महिन्यांनी घ्या. जे लोक रिटायर झाले सगळ्यांना एकत्र बोलवा, त्याचा सत्कार करा, त्यांना काहीतरी टोकन ऑफ लव द्या, प्रेमाचं काहीतरी गिफ्ट द्या चांगल्यापैकी. आम्ही नाही म्हणत सिल्वर कॉईन गोळा बोलवा, त्यांना काहीतरी द्या, त्यांना एकत्र बसा, त्याच्यावर बोला. आणि फ्युचरमध्ये कसं केलं पाहिजे, तुम्हाला जेटीसीला जर पाठवून जा, रिटायरमेंटचं काय तुम्हाला सगळं नावलं तिकडे मिळेल, काय करायचं आयुष्यामध्ये पुढे. आता तुम्ही सगळे जाऊ नये, मी पण जाणार आहे, आम्हाला एमडीसीला पाठवलं. आणि तिथे काय सांगतात, जो पैसा आपको मिलने वाला हो कैसा इन्वेस्ट करेंगे, LIC मिळा. अरे एवढ्यासाठी एवढं आम्ही गरज काय, बरोबर होतं ना मी. मग आता मला तुम्ही सांगा, आणि मग तरी तुम्हाला स्कोप आहे, तुम्ही आता मग CLI बना किंवा तुम्ही एजन्सी घ्या, हे करा ते करा. अरे आयुष्य आमचं खर्चलायचं गेलं, परत तेच एक साधं बुके तुम्ही द्यायला आमच्या ब्रांचमध्ये येऊ शकत नाही. तर आम्ही अशी डिमांड केलेली आहे की क्वार्टरली किंवा हाफ इयरली तुम्ही जेवढे रिटायर्ड लोक जातात एकत्र बोलवा, एखाद्या हॉलमध्ये त्याची मिटिंग घ्या, त्यांना समजावून सांगा, त्याचा सत्कार करा प्रत्येकाचा. टाळ्या वाजवा लोकांना सुद्धा पेन्शन असोसिएशनच्या लोकांना बोलवा, आम्ही येऊ, त्याचा सन्मान केला पाहिजे. सर किती 30 वर्ष 35 वर्ष 36 वर्ष 39 वर्ष आणि जाताना बुके गुलाबाचं काय नॉनसेन्स केली आहे. ही परिस्थिती मित्रांनो. आणि सगळ्यात महत्त्वाची अशी की आपण या सगळ्या गोष्टी करत असताना या आपण सगळं व्यवस्थापनाबरोबर डिस्कस करत असतो, व्यवस्थापनाला आपण दिलेला आहे. परंतु त्याच्या पलीकडे जाता आता मी तुम्हाला एक सांगेन, मी म्हटलं आपलं सोशल वर्क झालं पाहिजे. हे मी ऑनरेबल प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाला एक पत्र लिहिलं होतं. प्रोटेस्ट अगेन्स्ट द अडॉप्शन ऑफ द क्रिमिलेअर क्रायटेशन इन द SC/ST कॅटेगरी. तुम्हाला माहिती आहे चंद्रचूड साहेबांनी आदेश दिला की आता सब क्लासिफिकेशन द कास्ट करा म्हणून. आणि ही वॉज सजेस्टेड फॉर द क्रिमिलेअर पॉलिसी ऑल्सो. बरोबर, कुणी काय बोलत नाही. LIC लोकांना काय पडलं बाबा, पेन्शन टायमध्ये बदल म्हणून दिले, काय करायचं. हे याच्या व्यतिरिक्त या सब क्लासिफिकेशनवरती मित्रांनो मी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांना पत्र व्यवहार केले, पार्लिमेंट कमिटी सगळ्यांना पत्र व्यवहार केले. आणि या प्राईम मिनिस्टरच्या पत्राला मला जवळ चार वेळा त्याचं पत्र माझ्यावर त्यांनी स्वतः पाठवलं पत्र. कोण आले त्यांनी रिप्लाय पाठवलं की त्या रिप्लायमध्ये असं होतं की यू आर नॉट हॅव्हिंग द राईट टू आस्क एनी इन्फॉर्मेशन इन RTI अगेन्स्ट PM ऑफिस. नंबर 2, you cannot suggest about any justification in terms of social aspect. Number 3, you cannot criticize the government of India. आपण म्हटलं काय प्रकारे काहीच करायचं करायचं काय. परत गावकुसा बाहेर
तर बाबासाहेबांनी सांगितलं लढायचं पेन चालवलंच पाहिजे आपल्याला. मग मी पत्र लिहिलं की व्हॉट अबाउट फंडामेंटल राईट्स, अबाउट लिबरेशन, एक्सप्रेशन्स, फ्रीडम ऑफ स्पीच वगैरे बोलतात, फ्रीडम ऑफ स्पीच, फ्रीडम ऑफ रायटिंग. डोंबण्याचं रायटिंग आणि कसलं काय कोणी विचारतं तुम्हाला? उघडपणे तुमच्या संविधानावरती चाललं जाते. संविधान पाळलं जातं का? संविधान बदलू शकत नाही आम्हाला नाही माहिती, कारण मी स्वतः कॉन्स्टिट्यूशन शिकवलेलं आहे, त्याची लेक्चर्स घेतलेले कॉलेजमध्ये. पण प्रश्न असा आहे, नाही पाळतात ठीक आहे, कॉन्स्टिट्यूशन जागेवर ठेवायचं आणि वातावरण वेगळं तयार करायचं, इम्प्लिमेंट करायचं. तुम्हाला माहिती झाली आताच किती झाली सर लागले बघा, आज बसले काय जमू, सगळ्यांचे चेहरे फुललेले वाटतात, बरं वाटतंय बघून. आता ते पेन्शन म्हटलं जाऊ, खरं सांगू तुम्हाला की आमचे बरेच उन्हाळे बिना साहेब म्हणजे काय तर माझी बायको तर काय बरं तू बाहेर फिरता पटकता नाही, बाकीचे लोक काय करतात काय नाही. तर तोरारी साहेब काय साहेब कंटाळा मला, तर काय करू, मी बसलोय घरी, काय कामच नाही म्हणून. काय काम नाही, कामं खूप आहेत, कामं होते पाहिजे, कामं खूप आहेत. आपल्याला साहेब आपल्याला कुठे शेळ्या मेढ्या म्हणायला दिलं तर गावाला पण दोन पडेल करता मॉर्निंग वॉक होईल माझं. आयुष्य फार चांगलं आहे आणि बाबासाहेबांच्या कृपेने आपल्याला भरपूर काही मिळालेलं आहे. मस्त पेन्शन आहे, बसून खाऊ शकतो, गेलो तरी बायको खुश आहे. बायकोने मी पूर्ण म्हणते तुम्ही मला नाही पोचलं मला परवा नाही, माझ्या नवऱ्याने माझी प्रोव्हिजन करून दिली. आणि तुम्हाला सांगू मी पेन्शन कोणाकडे घेतली माहिती आहे का? यांच्यामध्ये मी नव्हती घेतली, मी सोडून चाललो. हे म्हणायचे शिंदे साहेब म्हणायचे पेन्शन आम्हाला तिसरा बच्चा आहे. मला गेलं झालं. आज मी कोर्टात उभा राहतो जाऊ साहेब, बिंदास लढतो चॅन्सला वगैरे. आणि तुम्हाला सांगू नाही एक क्लिअर केलं उद्या लोक होती बघा वाघ साहेब करायला केले साहेब पैसे दिले की नाही. फक्त त्यांनी मला एक मदत केली, एक हा घेतला, दुसरा एक शर्ट त्याचा रिकव्हरी होता तो त्यांनी 4,000 आणला होता. तो दुसरा शर्ट टेकवर एक ह्याच पैसे आणला आणि 2 शर्ट मला मिळाले. आजच्या औरंगाबादमध्ये मी आयुष्यात विसरणार नाही. जेव्हा जेव्हा शर्ट घालेल मला तुमची आठवण येईल. आणि मित्रांनो लेट अस कम टुगेदर. असोसिएशन आपण चोमाने चाललोय, पण पेन्शन असोसिएशन आयुष्यभर मरण नाहीये. जब तक आप जिंदा है तब तक पेन्शन असोसिएशन. संघटनेमध्ये 60 वर्ष तिथे अजिबात नाही. अरे जब तक आप रहेंगे रहो जिओ यार. पेन्शन असोसिएशन मेरे बाबा साहब की देन आहे हमको. आणि खरंच तुम्हाला सांगतो ना की खूप मोठे विजन आपले आहेत. ते विजन आपल्याला साकार करायचे, तुमच्या साथीशिवाय आपलं विजन होणार नाही. ज्या दिवशी औरंगाबादमध्ये एखादी वसतिगृह स्थापन केलं जाईल, एखादी शाळा स्थापन केली जाईल, तर मी सांगेल खऱ्या अर्थानं नंदू सोन्याने तुमच्या सर्वांचा विजय झाला असं मला वाटेल. आणि मित्रांनो तुम्ही सर्वांनी बोलणं संधी दिली, खूप करण्यासारखं आहे. आपण एकत्र पुढे करूया आणि पैशासाठी संकुचित राहू नका, कारण त्या पैशाची गरज असेल सगळ्यांना मदत जरूर करा. पावती पुस्तक जाधव साहेबांनी आणले ते बोलतील तुमच्याशी अक्षर. आणि पुन्हा शेकवार तुम्हाला सर्वांचे आभार. आणि माझ्या नवतरुण पिढीला माझ्या मित्रमंडळींना मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो इथे. जय भीम, जय भारत.